ये देखो कैसे में आपको 100 साल चलेगा 100 का 3 हा जवळजवळ मला वाटतं ही परंपरा माझ्या माहितीप्रमाणे तर 60-70 वर्षाचे असेल. चला 20 रुपये घेणार तो घेणार. ओ काके या घेणार तो घेणार. तरी हा दादा तोल्याचा नुसता गोप घालून आला होता. लास्टला काय पलवला ना. आता कसं वाटतंय काय सांगू आता सगळा गेला. हा तर मित्रांनो आता आम्हाला भेटलेला आहे आमचा नागेदादा. तर नागेदादा कधी आलास? हा मग 2 शब्द मला तुकाराम बीज बद्दल सांगू शकता का तुम्ही? ऍक्च्युली तुकाराम बीज म्हणजे हा सण तर तुकाराम महाराजांचा सण म्हणजे हा वंश परंपरागत कुंडेवाल गावाची तसं बोलला तर खूपच जुनी परंपरा आहे. आज तागायत मला वाटते आमच्या वडिलांच्या जन्मा अगोदरपासूनच्या ह्या गोष्टी आहेत का तुकाराम महाराजांचा बीजोत्सव चालू आहे. हे तुम्ही बघताय का जेवणाच्या बाबतीत झालं किंवा ह्या सोहळ्याच्या जत्रेच्या जी माणसं येतात जनसमुदाय येतोय हा असणाऱ्या आमच्या गावाच्या परंपरेला लाभलेला प्रतिसाद आहे. हा जवळजवळ मला वाटतं ही परंपरा माझ्या माहितीप्रमाणे तर 60-70 वर्षाचे असेल. कारण का आज माझ्या वडिलांच्या जन्मा अगोदरपासूनचा विषय कारण माझे वडील ह्या जन्मोत्सवासाठी किंवा ह्या बीजोत्सवासाठी आमच्या इकडे जे विहिरी आहेत त्या विहिरीवरनं कावरीमध्ये पाणी आणून जेवण बनवायचे. म्हणजे इतकी जुनी परंपरा आहे ही. आणि या परंपरेसाठी मला वाटते लोकांचा जो प्रतिसाद लाभलेला आहे हा प्रतिसाद असाच संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने राहो हीच संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि जेवणाबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? जेवणाबद्दलचं तर मी सांगू शकतो का कुंडेवाल गावाचं जेवण हे अप्रतिम. म्हणजे 14 गावात न बोलता पनवेल तालुक्यामध्ये कुंडेवाल गावाच्या जेवणाची खूप प्रसिद्धी आहे. या जेवणासाठी लोक भले कार्यक्रम काय असो पण जेवणासाठी लोक हे आवर्जून इथे येतात. इतकी मोठी जेवणाची इथल्या प्रसिद्धी आहे. जेवण किती वाजल्यापासून चालू असतं? 12:30 ते मला वाटतं 5:30 जिथपर्यंत पब्लिक असते तिथपर्यंत जेवण चालू असते. सकाळी मला वाटतं मी स्वतः हजर होतो. 1 वाजल्यापासून जेवण बनवायला सुरुवात झाली. रात्री 1 वाजल्यापासून जेवण बनवायला सुरुवात झाली. ती मला वाटते 10:30 पर्यंत जेवण चालू होतं बनवण्याचा कार्यक्रम. जेवण किती बनवला? जवळ जेवण मला वाटतं आता 45 बेगी जेवण त्यांनी बनवलंय. आणि वरणाचे याचे भाजीचे पातेले तर तुम्ही दाखवले असालच. अशा मोठ्या प्रमाणात जेवणाचं इथं हे होतंय. तर तुम्ही तो जेव्हा लहान होतो तुम्ही तुकाराम बीज कशी म्हणजे कसा एन्जॉय करा? काय सांगू तुम्हाला ह्या तुकाराम बीजेमध्ये सर्व उत्सव साजरं किंवा इथल्या सगळ्या गोष्टींची हाऊस पुरा करण्यासाठी त्याच्या अगोदर एक शिमग्याचा सोंग येतो. त्या सोंगातून जे मिळणारे पैसे आहेत हे पैसे आम्हाला तुकाराम बीजेसाठी उपयोगी पडेल म्हणून आम्ही दिवसभर सोंग घेऊन प्रत्येक गावामध्ये फिरायचो. आणि त्याच्यातून जे मिळणारे पैसे आहेत त्या पैशाने आम्ही तुकाराम बीज साजरी करायचो. इतकी तुकाराम बीजेची आम्हाची खूप मोठी आवड आहे. आणि ती आवड आम्ही आतापर्यंत सुद्धा जपून ठेवलेली आहे. तेव्हा पैसे नव्हतं पण एन्जॉय असायचा. पण आता पैसे आहे पण एन्जॉय नाही. ते पण तुम्ही बरं बोलताय. कारण काय झालंय लोकांनी सणासुदी आणि माणुसकीला थोडस पैशामुळे लांबणीवर ठेवलंय. जो तो त्याच्याने जो एकोपा होता जी परंपरा होती जी सणासुदीचा जो आनंद होता तो आता थोडासा कुठेतरी दुर्मिळ झाल्यासारखा वाटतोय. थँक्यू. ओके. चला मित्रांनो आता आपण नागेदादाची मुलाखत घेतलेली आहे. आता आपण पुढे जाऊ. इथे युट्यूब मेंबर आलेला आहे तिथे पाण्यापासून आहे. आणि मी तर खरेदी केली बघू शकता. आणि तुम्ही पण आहे आमच्या जत्रेला. काय खरेदी केली? गाड्यातलं वगैरे केलं अजून करायची आहे भरपूर. आता पाळण्याला बसतो. सो इतकंच. बाय. संत तुकाराम महाराज की जय. युट्यूब मेंबर या भोये पाळण्यात बसलेले आहे. आमचे चिनू मॅडम पण पाळण्यात बसलेले ती लाजलेली आहे. काय वक्षिक्षिला गौरे काय नमस्कार. पैसे देणार होतीस ना पाळण्यात बसायला? पाळण्यात बसायला 1 रुपयाने मग पाळण्यात कशी बसली?
काऊन पैसे आहेत जास्त? माझे 120 आहे. मग बदल 50 रुपये दे. अजून 500 आहे. मी ते 405 रुपये. डॉन बाय आमचा युट्यूबचा डॉन. व्हिडिओ बंद काय केलास तुम्ही? व्हिडिओ बंद केला म्हणजे अशाच. अरे तुझ्या व्हिडिओ बघून मी व्हिडिओ बनवायला शिकलो. तर मी शिकलो ना, तू बंद का झालास? परत असं लगीन करायचं आहे ना, लगीन करायचं आहे ना, म्हणून बंद केले. असं आहे का? अरे व्हिडिओ मुलं लगीन जमतात. तर मित्रांनो, माझ्या मित्रावर पोऱ्या दिलाय. आता इकडे पायपुसणी घेतात वहिनी. माझा पार्टनरला घालवला घरी. आता इकडे पायपुसणी घेतात बघा. काय आहे कुठे गेलं का बघा मित्रांनो. बघून लवकर लग्न करायची नाही. या वहिनी बघा इकडं काय बोला का तर काय करत? आमचा मित्र संता शेठ. काय घेतलास? थोडा आमचा आताच लग्न झालाय. मित्रांनो लाईक शेअर करा. काय ऐका नाही. काय घेतला? काहीच नाही घेतला. 100 रुपये फक्त दिले बोलतो बापासने. काय तुकाराम बद्दल काय बोलायचं तुला? खूप चांगले अरेंजमेंट आहे. हा खूप मजा आली. हा ना वहिनीने काय घेतला? काय तुलाच पैसे दिले ना, आपण काय करणार? असं आहे का? त्यावर आपण आपल्याच पाठीत राहत आहे. आमचा आम्हीच आहे. वहिनी तिकडे पायपूस नाही घेता ना, आमचा आम्हीचला इकडं पोराला घ्यावा लावलाय. सुटका आहे का नाही तुझी? हा अरे देत जा वहिनी. जिलो आपली जिंदगी जिलो. मित्रांनो आमचा विजय दादा आम्हाला भेटलेला आहे जत्रेत. रात्री मी फोन केला हा येऊन तिथं ब्लॉग बनव. हा बघा मित्रांनो 100 रुपये बघतो दिला का बापासने. हा आधा काय 100 रुपये दिल्या. तर मित्रांनो आता आमच्या निखिल बाईला आता सोडला आहे. वहिनी आहे आमचा सुनीदादा बघू शकता. काय मग कधी खरेदी गेली? वहिनी दम दिल्यावर तू घरा का गेला? काय पप्पाने घेतला का नाही काय? तर मित्रांनो आता माझा भांजा आलेला आहे नितेश पाटील बाजारामध्ये. आणि त्याच्यासोबत आलेला आहे सुप्रीत भोयर. क्लासमध्ये गेलता आधी क्लास टाकून आलेला आहे जत्रेत फिरायला. आणि आमचा नितेश पाटील पण आणि भानुदास दादोस आमचा आलेला आहे. सकाळपासून वहिनींच्या पाठी हिंडतय. आता पण वहिनींना घेऊन काहीतरी चाललेला आहे तिथं लखवला आहे. तर मित्रांनो आता सुप्रीत भोयर आलेला आहे ट्युशन टाकून. आणि तो त्याच्या मना पाल्यान बसत आहे. तर आपण त्याला त्या पाल्यान बसू. आता कुठला पालना चॉईस करतोय आता बघू. कुठल्या पालण्यात बसत आहे? बघा वहिनी. आणि तुला कुठल्या पालण्यात बसत आहे? हा कुठले? मिकी माऊस मध्ये. चला मित्रांनो मिकी माऊस मध्ये बसू आपण. तर मित्रांनो आता आम्हाला आमच्या जुन्यावलींचा समीर भोईर भेटलेला आहे. तर समीर भोईर काय तुला काय बोलायचं आहे तुकाराम बीच बद्दल? काय नाही एकदम भारी. काय मग कशी एन्जॉय केलीस का नाही? एन्जॉय केली मुलांसोबत. हा ऍक्च्युली मुलांसोबत कमी हा आणि बायकोसोबत जास्त. असं आहे का? लग्नाच्या अगोदरची तुकाराम बीच ना आता आणि फरक आहे का नाही? खूप जमीन आसमानाचा फरक. हा. जो आपल्या वेळेला जो काल होता आणि सध्याचा जो काल आहे त्यात खूप फरक आहे. माझ्या मते तर खूप चेंजेस झाले. म्हणजे फरक म्हणजे काय फरक? फरक म्हणजे पहिली जी मजा ती वेगळी होती. चालत येणं चालत जाणं. आता पण ते गाड्या झाल्या कोणाकडे टाइम नाही राहिला. हा आणि खूप काही आहे असं बोलण्याकडे आहे. पण लग्न अगोदर आपण साला उठून तुकाराम बीजाला यायचो. हा आता बायकोला घेऊन यावं लागतंय. हो हा बायको पोरांना घेऊन. हो तुम्हाला पण मना पण हा यो फरक झालेला आहे. हा तर फरक तो प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच. हा पण जी आपली लग्नाच्या आधी जी मजा होती ती आता नाही आता राहिली. आहे ना? हे खरं आहे. दिलो आपली जिंदगी. तीच आम्ही ठीक आहे. अरे वर या वर्षी
चला 10 रुपए 10 रुपए 10 रुपए 10 रुपए 10 रुपए भाई, बैठोगे क्या? डिस्काउंट दूंगा आपको। नहीं चलेगा। ठीक है, नहीं नहीं 10 रुपए में चाहिए तो आ जाओ। ठीक है चलो बैठो बैठो 5 रुपये में 5 रुपये में। मित्रांनो आम्हाला जत्रेमध्ये भेटलेला आहे एकदम वास्कर तो बघा, जेव्हा आमचं लग्न झालं होतं तो आम्हाला बोलायचा असा असा, आता लग्नाला 2 दिवस नाही झालं तर बघा त्याच्या हातात पायपुसणी, गॅस सिलेंडर, पाटी आधीच तयारी सगळी बघा आमच्या वहिनी काय या कधी खरेदी झाली? खरेदी कधी झाली? हा मा मित्रांच्या भेलशील का नाही? हा कधी? पुढच्या वर्षी जुना झाल्यावर मी हा माहित झालं आता मित्रांचे चाललेलं आहे. हे माझे मित्र आले सोंगडी. 3-4 वर्ष झाल्यावर मित्रांसोबत भेलशील हो का नाही, नक्कीच. हा आता नवीन नवीन आहे मग थोड्यात. हा तू लाईव्ह झालोय का? आणि पापासने किती पैसे दिलं? 5 रुपये दिले म्हणतो 500. मला दे मग. हा दे 200 रुपये. पाण्यात बसायला पैसे नाही. हा मग ते पैसे घराण्याला आणलंस का काय घेशील? हा मग घे घेशील त्या त्यांना. हा आमचा सम्याबाईने काय अख्खं पालणं पुन्हा गेलं ते डॉक्टर साहेब. मित्रांनो आता सर्व बसत आहेत पालण्यामध्ये, मला बोलवतात पण मला नाही जमणार. तर मित्रांनो माणसं आहेत 5 आणि तिकिटाखाली 6. आता एक तिकीट झाला एक्स्ट्रा. आता कोणाला ते बकरा बघावं लागेल. कोण बकरा? कोण भेटलाय बकरा? स्वतः बांधत वाजता जमल ना का बक्षीला? हा माझा मित्र भानुदास वास्कर कधी बसला नाही. आता बघूया काय त्याची हालत होत आहे. वालेले आहे माझ्या मुलाची. काय झाला? कसा वाटला? तू पहिल्यांदा बसला, तुला कसा वाटला? पहिल्यांदा बसलो, थोडा डेंजर वाटला. असं वाटतंय का हवेत उडतो की काय वाटत होता, पण ठीक आहे वाचलो. परत नाही आता बसणार. तर मित्रांनो कसा वाटला? हा कसा वाटला तुला? तर मित्रांनो माझा मुलगा पहिल्यांदा बसलाय, तर तुला म्हणजे कसा वाटलाय? डेंजर. तर मित्रांनो आता आमचा सर्वात मोठा भाऊस आमचा आलेला आहे. आता बघू आम्हाला तो काय थंडा देतोय का पाण्यात बसायला पैसे देतोय. तर दादा आम्हाला पैसे पाहिजे, तर तू हा पाण्यात बसायला पैसे देतोस मिकी माऊस मध्ये.
गांधळीत करते ना मला हा काय पप्पानी काय घेतला पप्पानी काय घेतला तुला तर मित्रांनो आता आपण गन शूट करू मस्ती रेड कलर रेड ग्रीन ग्रीन 606 टिपल्यावर 50 पिवला अरे भाई अंडू गांडू नाही नीला चान्स आहे